मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बातमी। चासनळी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी व विविध मागण्यांसाठी बहुजन भीम पॅंथर संघटनेचा निषेध मोर्चा संपन्न। संपूर्ण माहिती अशी की दिनांक 25 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मारहाणीचा प्रकार घडला होता। यामध्ये धामुरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ जगछाप यांच्या 10,000 रुपये मागणीवरून हा वाद उत्पन्न झाला होता। सदर मारहाणीच्या प्रकारचे कुठल्याही प्रकारे गुन्हा व नोंद पोलीस स्टेशनला दिले नाही, म्हणून घटनेचा निषेध म्हणून बहुजन भीम पॅंथर संघटनेचा निषेध मोर्चा या आरोग्य केंद्रामध्ये आला। महत्त्वाची बाब म्हणजे निवेदनपत्र शासकीय अधिकारी व देऊन सुद्धा अधिकारी हजर राहिले नाही। निवेदनपत्र घेण्यासाठी एकही अधिकारी नाही, त्यामुळे संघटनेचा पारा अजून चढला। सदर डॉक्टरांची नियुक्ती आरोग्य केंद्रात झालेली आहे, पण त्याला मराठी भाषा बोलता येत नाही। या आरोग्य केंद्रासाठी कुठल्याही प्रकारची चांगली सोय नाही, असे बहुजन भीम पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष मुन्नाभाई शेख यांनी सांगितले। सदर मोर्चासाठी श्रीरामपूर टीम कोपरगाव तालुक्यातील सर्व पुरुष महिला पदाधिकारी, कोपरगाव संस्थापक अध्यक्ष सहसचिव भारत चक्रनारायण, उत्तर महाराष्ट्र सचिव सतीश साळवे साहेब, बाबासाहेब मोकळ, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जयश्री भोसले, तालुका अध्यक्ष अश्विनी वाघ, छाया मोरे, अरुणाताई सोनवणे, दिलखुश शेख, साजिद सय्यद, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुकद्दर खाटिक, आत्माराम हिंगमिरे, सुरेश मोरे, शिवसेना उबाटा गटाचे तालुका उपाध्यक्ष कृष्णाभाऊ आहेर, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमभाऊ पवार, निलेश ठाकरे आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। बघूया समक्ष त्यांची मुलाखत। आम्ही कर्मचारी, आरोग्य कर्मचारीच्या समरणार्थ सगळे आमचे भीम पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नाभाई शेख, तसेच आमचे तालुका अध्यक्ष एकलव्य संघटना उत्तमभाऊ पवार, आमचे सहकारी मित्र निलेश भाऊ ठाकरे, तसेच भीम पॅंथर संघटनेचे सगळे पदाधिकारी। आज बघितलं असेल आपण, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल या अधिकाऱ्याची मुजोर, त्याची भाषा कशी आहे। तो बोलतो मला मराठीच येत नाही। अरे तुला मराठी येत नाही, तू आला कशाला मग इकडं? आता इथं जर खेडोपाड्याचे म्हणजे असे काही पूर्ण शिक्षण झालेलं नाही, कोणा शिक्षण झालेलं नाही। आता म्हातारा कोतारा आल्यानंतर ते काय विचारणार? त्यांना मराठीतच बोलणार ना। त्यांना जर हिंदी येत नसेल तर ते काय म्हणणार? हा बोलतो का आता तुम हिंदी में बोलो। आता तर त्यांना यांना भाषाच कळत नाही, तर मग याला इलाज करणार कसा? पहिले तर याची इथून हाकलपट्टी झाली पाहिजे व पुढील जेव्हा ह्या गोष्टीचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। चासनळी या ठिकाणी आज हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी बहुजन पॅंथर संघटना, त्याचबरोबर एकलव्य संघटना, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी जो चासनळी या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापूर्वी परिसरातील एका धनदांडग्याने या ठिकाणी आदिवासी समाजाचे एका कर्मचाऱ्याला या ठिकाणी बेदम मारहाण त्या ठिकाणी करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी तसं पाहिलं तर एक सरकारी कर्मचारी असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, पण इथल्या प्रशासकीय जो अधिकारी आहे, इथल्या हॉस्पिटलचा जो प्रशासकीय आरोग्य अधिकारी आहे, त्यांनी कोणतेही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं नाही। त्या ठिकाणी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला व त्याचबरोबर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो तर त्यांना पहिला प्रश्न विचारला का प्रकार काय झाला होता, तर या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले। काही दबावाखाली या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था दिसली या ठिकाणी। त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे आपले CCTV आहेत ते आम्हाला दाखवा, तर इथले CCTV बंद आहेत असं त्यांनी सांगितलं। तर त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर एवढी भव्य दिव्य बिल्डिंग या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे, पण या ठिकाणी फक्त टेम्परवारी या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी उभे केलेले आहेत, फक्त टेम्परवारी। म्हणजे बुजगावणे म्हणून जरी म्हणलं तरी चालेल, कारण या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी पंचकृषीतले सगळे गोरगरीब अडाणी लोक या ठिकाणी येतात आणि इथला प्रशासकीय अधिकारी म्हणतो का तुम्ही आम्हाला हिंदीत बोला। जर या ठिकाणी जर गरीब माणूस जर आला, त्या ठिकाणी जर त्याला हिंदीच येत नसेल तर त्यांनी त्याचे जे काय दुखतं हे त्याला सांगता येत नाही। तो जर मराठी सांगतो, आज आम्ही गेलो निवेदन देण्यासाठी गेलो तर त्यांनी पहिलं एवढं सांगितलं माझ्या संग हिंदीत बोला, मला मराठी येत नाही।
ही अशी दुरावस्था या हॉस्पिटलची झालेली आहे. म्हणून भीम पॅन्थरच्या वतीने एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोर्चा जो काढण्यात आला, तर सर्वप्रथम ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली तो आदिवासी समाजाचा आहे. ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ही प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो. त्याचबरोबर या ठिकाणी जे कर्मचारी वर्ग आहे या ठिकाणी त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी या ठिकाणी नियमावेत. त्या ठिकाणी जे कर्मचारी राहतात त्यांना राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करून देण्यात यावी. त्याचबरोबर CCTVचे जे फोटोज आहेत त्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत अशी सिस्टीम या ठिकाणी करण्यात यावी. आणि यासाठी आम्ही त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे. तसं न झाल्यास येत्या 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी संपूर्ण आदिवासी समाज, बहुजन समाज आणि त्याचबरोबर भीम पॅन्थर, एकलव्य संघटना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या तिन्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी भव्य असा मोर्चा आम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त साधून या ठिकाणी घेणार आहोत. जर आम्हाला 8 दिवसामध्ये जर इथली प्रक्रिया बदलली नाही किंवा तसं काही वाटलं नाही तर आम्ही 9 तारखेला या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी आणणार आहोत. म्हणून पुढील तयारी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि या आदिवासी जो कर्मचारी त्याला न्याय देण्यासाठी संपूर्ण आज या ठिकाणी समाज उपस्थित राहिला. या ठिकाणी फक्त आदिवासी नाही तर संपूर्ण बहुजन समाज उपस्थित राहिला. त्यांचे मी संघटनेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. सदर मोर्चेसाठी तुम्ही आले पण तरी वैद्यकीय प्रशासन अधिकारी कोणीच इथं आलेलं नाही, याच्यावर काय म्हणणे? आज दुःख वाटतंय का जसं मी सांगितलं का एक कर्मचारी जर बघितला आज फक्त आदिवासी आहे आणि आदिवासी समाजाचा कर्मचारी असून आज बघितलं तर तो बिचारा आदिवासी समाजाचे व्यक्ती जर बघितले तर आज कुठं शिक्षणाचं प्रमाण जर कमी आहेत. पण काही ठराविक मुलं आज शिकतात, नोकरीला जातात, शासकीय याच्यात जातात. आज बघितलं या ठिकाणी आदिवासी समाजाचा कर्मचारी या ठिकाणी आहे. आदिवासी समाजात त्या ठिकाणी धनदांडगे येतात, त्याला मारहाण करतात, त्या ठिकाणी 10,000 रुपयाचे लाच मागतात. एवढं होऊन देखील प्रशासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही. त्याच्यासाठी संघटना आज या ठिकाणी उभी राहिली. तरी देखील जर पाहिलं नियमानं बघितलं तर निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित पाहिजे होते. पण फक्त आदिवासी म्हणूनच का या ठिकाणी बघितलं जातं का ज्या घटना घडल्या रेणुका गांगुड्यासारखा प्रकार असेल त्या ठिकाणी आजही बघितलं तर चौकशी केली तर आजही ते प्रकरण पेंडिंग आहे. तर फक्त या ठिकाणी जर आत्तापत्र बघितलं आदिवासीच या ठिकाणी बळीचा बकरा दिला जातोय काय हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जर बघितलं आदिवासी समाज आज या ठिकाणी आलाय, आज संपूर्ण निवेदन या ठिकाणी याच्या आधी त्यांना दिलं आहे का तुम्ही निवेदन स्वीकारण्यासाठी यावं, तरी देखील आज जर बघितलं तर कोणताही अधिकारी या ठिकाणी आरोग्य विभागाचा आलेला नाही आहे. म्हणून येत्या 8 दिवसात मोर्चा मोठ्या प्रमाणात आम्ही उभा करणार आहोत.